नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय राज्याच्या राजकारण अर्थात भाजपची चर्चा करतोय. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होतोय, जवळपास ते निश्चित झालेलं आहे. आणि आता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार या संदर्भामध्ये खरं तर भाजपच्या गोटातून रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष करण्याचा विचार जो आहे सध्या सुरू झालेला आहे. कोकणातून रवींद्र चव्हाण येत आहेत, कल्याण डोंबिवलीतून ते प्रतिनिधित्व करतायत. अशाच अनुषंगाने एक पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष करण्याचा विचार जो आहे भाजपच्या अंतर्गत गटामध्ये सुरू झालेला आहे. मात्र रवींद्र चव्हाण जे आहे मंत्रिपदावरच त्यांना पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून ही सध्या चर्चा झालेली आहे. त्यांना काय प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही आहे. मात्र कारण सत्तेधारी जेव्हा सत्ता येते त्यावेळेला कुठल्याच नेत्याला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नसतं. कारण भाजप हा म्हटल्यानंतर खरं तर इतकं काम असतं भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ते पार प्रदेशाध्यक्ष पार केंद्रीय नेतृत्वापर्यंत. कारण सभासद नोंदणी, बूथ कमिटी, सभासद अभियान, मग मीटिंग, दररोज काय संघटना, काय बूथ, दररोज तुम्ही फोटो अपलोड करणं, फोटो अपडेट, हे सगळ्या गोष्टी भाजपामध्ये सर्वाधिक पक्ष काम करणारा, ग्राउंड लेवलवर अपडेट करणारा हा सध्या या राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आहे. कारण भाजप हा शिस्तबद्ध मांडणी करणारा आणि एक शिस्तबद्ध असणारा हा भाजप आहे. भल्याभल्यांना हा भाजप अजूनही कळत नाही आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष पदासाठी फार आग्रही नाही आहेत. आणि मात्र मग आता प्रदेशाध्यक्ष कोण असा विचार संजय कुटे नावांची चर्चा आहे, किंवा ओबीसी आता मुख्यमंत्री कोण होतं यावर बऱ्याचशा गोष्टी आहे. जरी फडणवीसांचं नाव चर्चेत असलं तरी राज्याच्या राजकारणामध्ये केव्हा कधी होईल किंवा कदाचित मराठा काळ पण येऊ शकतो अशा अनुषंगाने चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव आघाडीवर आहे. कारण बावनकुळेंना आता मंत्री व्हायचं आहे. गेल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थात जेव्हा देवेंद्र फडणवीस होते तेव्हा ऊर्जा मंत्री होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना चांगलं खातं मिळणार आहेत. आणि कारण त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 138 जागापर्यंत भाजप पोहोचलेल्या मित्रपक्षाच्या माध्यमातून. त्यामुळे बावनकुळे आता त्यांना मंत्रिमंडळात जायचं आहे, आता प्रदेशाध्यक्ष नाही व्हायचं आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाणांचं नाव आघाडीत. रवींद्र चव्हाणांचं व्यक्तिमत्व बघितलं, पक्ष संघटना बाबतीमध्ये त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. जे जे पक्ष जबाबदारी देईल, मग कोकणातली असो किंवा अन्य असो, ते परफॉर्मन्स आपला त्यांनी परफॉर्मन्स जो आहे ते दाखवून दिलेले. रायगडात 3 आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली आले, किंवा पालघर असेल, सिंधुदुर्गमध्ये असेल, सिंधुदुर्ग नारायण राणेंना बाजूला सारत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे कोकणामध्ये यांनी पूर्णपणे मजबूत केलेला आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा अनुषंगाने पाहिजे तर रवींद्र चव्हाण हे पक्ष संघटना ग्राउंड लेवलचा नेता आणि एक पक्षाला मांडणारा एक नेता आहे. त्यामुळे आपण या क्षणाला तर रवींद्र चव्हाण जे आहेत प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत जरी असले, मात्र त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही, परत त्यांना एकदा मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे आता भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे आपल्याला येत्या मुख्यमंत्रीपर्यंत फार ते जानेवारीपर्यंत भाजपचा प्रदेशाध्यक्ष ठरणार आहे. कारण आता केंद्रीय नेतृत्व अध्यक्ष कोण, त्याच्यानंतरची जी बॉडी असेल जिल्हाध्यक्ष, ते साधारणपणे जानेवारीपर्यंत, सगळं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी, कारण भाजपचा अध्यक्ष हा ठरणार आहे. आता भाजपचा अध्यक्ष कोण होतं हेही महत्त्वाचं आहे. का देवेंद्र फडणवीस, का अनुराग ठाकूर, का विनोद तावडे, का किंवा अन्य असं काही का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र रवींद्र चव्हाण भाजपच्या प्रदेशाध्यक्षासाठी त्यांनी नकार दिलेला आहे अप्रत्यक्षपणे, आणि त्यांचं नाव चर्चेत आहे. धन्यवाद.